लोकसभेत जाण्यासाठी इच्छा नाही असं मोठं विधान बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केलं। संसदेत बसून खासदार नाव लिहिण्यात रस आहे, तुमची काळजी घेण्यासाठी आपण इथेच पाहिजे, मात्र ते दिल्लीला पाठवत आहेत तर तिथूनही काळजी घेईन अशी ग्वाही पंकजा मुंडे यांनी दिली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबईतील महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या भेटीवर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला। निकम हे राज ठाकरेंचे जुने व्हिडिओ पाहायला गेले असतील असा टोला त्यांनी लगावला। तसंच उज्ज्वल निकम देशद्रोही असून त्यांनी काँग्रेसला बदनाम केल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केला। रोहित पवार यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। रोहित यांनी स्वतः पैसे देऊन व्हिडिओ तयार केल्याचा आरोप मिटकर यांनी केलाय। सुनेत्रा पवार यांच्या सभेसाठी आलेले लोक पैसे देऊन आणले होते आणि त्यांना उपाशी ठेवण्यात आल्याचा। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आरोप रोहित पवार यांनी केला होता, तर मिटकर यांनी हे आरोप फेटाळले। संसदेमध्ये संरक्षण विभागाचेच प्रश्न विचारले। या अमोल कोल्हेंच्या आरोपावरून आढळरावांनी थेट कोल्हेंनाच आव्हान दिलंय। पुरावे दाखवा, निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होतो असं आव्हान आढळरावांनी कोल्हेंना दिलं, तर कोल्हेंनी हे आव्हान स्वीकारत बाजूला होण्यासाठी तयार राहा, पुरावे देतो असं प्रति आव्हान कोल्हेंनी दिलं। अजित पवार पुन्हा वादग्रस्त विधान करता वाचले। बारामतीतील सभेमध्ये त्यांनी मोदींनी पालखी मार्ग केला असं बोलताना विरोधकांवर टीका केली। काही सांगतात की पालखी मार्ग आम्ही केला, तुम्ही काय देवळात वाजवायचा घंटा केला का असा सवाल अजित पवार यांनी केला।